आमदार इंद्रनील नाईक यांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी 3 वर्षात 2.5 कोटी रुपयाचा निधी दिलाय। युवा नेते ययाती नाईक यांच्या हस्ते द्वारका नगरीमधील अर्धा कोटी रोड बांधकामाचे भूमिपूजन। मागील 24 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर गावाच्या विकासाला सरपंच आशिष काळबांडे यांनी सत्ता हातात घेताच गती दिली आहे। जनतेच्या विविध समस्यांवर समाधान रूपाने तोडगा काढण्यात त्यांना यश आले आहे। नागरी सुविधा पोहोचविण्यासाठी ते यशस्वी होत असल्याने श्रीरामपूर वासियांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। त्यासोबतच श्रीरामपूर गावाच्या विकासासाठी निधीची गरज असल्याने युवा नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती भाऊ नाईक यांच्या माध्यमातून सरपंच आशिष काळबांडे यांनी लोकप्रतिनिधी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे समस्या मांडल्या व पाठपुरावा केला। सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सदस्याने जनहितार्थ केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार इंद्रनील नाईक यांनी 3 वर्षांमध्ये 2.5 कोटीचा निधी श्रीरामपूर ग्रामपंचायतीला दिला आहे। अनेक विकासाची कामे होत असताना मागील 24 वर्षांच्या कार्यकाळातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने द्वारका नगरीतील रस्त्यांची दुर्दशा झाली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता। मात्र आशिष काळबांडे यांनी श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच एकापाठोपाठ एक प्रश्न मार्गी लावायला सुरुवात केली। त्यामध्ये द्वारका नगरीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आमदार इंद्रनील नाईक यांच्या निधीतून 45 लाख मिळवले आणि त्यातूनच द्वारका नगरीच्या विविध ठिकाणी रस्ते बांधकामाचे युवा नेते ययाती भाऊ नाईक यांच्या हस्ते दिनांक 13 मार्च रोजी नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले। श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या द्वारका नगरीतील अनेक ठिकाणी रस्त्यांची सुरुवात झाली आहे। यामुळे गावकऱ्यात उत्साह निर्माण झाला आहे। यावेळी गावकऱ्यांनी आमदार इंद्रनील नाईक, युवा नेते ययाती नाईक, सरपंच आशिष काळबांडे, उपसरपंच संगीताताई पांगारकर, सदस्य विजय राठोड, राजेश आसेगावकर, राहुल सहारे, दिनेश राठोड, जलील बागवान, रुपाली इंगोले, अमोल पवार, ग्रामविकास अधिकारी अनिल भगत यांचे आभार मानले आहे। या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यास मनीष राठोड, वसंत राठोड, पाझारे गवळी, पोळ, ॲडव्होकेट दिलीप पवार, ॲडव्होकेट कैलास राठोड, राधेश्याम गवई, यशवंत कांबळे, उत्तम जाधव, रमेश गिबेकर, सुरेश गिबे, तागड पल्लेवार, धोणे, पौल, गजानन वाळके, अमोल राठोड, शशांक नाईक यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। आज रोजी दिनांक 13/3/2024 रोजी श्रीरामपूरच्या अनेक ठिकाणी विविध भागामध्ये आम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे। आज रोजी आम्ही जवळपास 45 लाख रुपये रस्त्याचे कामाचे भूमिपूजन केले आहे। यावेळेस माननीय ययाती भाऊ नाईक यांनी आम्हाला सहकार्य केले व त्यांच्या हस्ते हे सर्व ओपनिंग झालेले आहेत। अनेक वर्षापासून पुष्कळ रस्ते रोखलेले होते आणि लोकांच्या समस्या ज्यावेळेस आम्हाला या लोकांनी सत्तेवर बसवलं तेव्हापासूनच आमच्या मनात ध्यास धरला होता की आपल्याला फुलाची पाकळी, परंतु आम्ही फुलंच द्यायचा प्रयत्न चालू आहे। आणि ह्या जशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरून तुम्हाला समजून येत असेल, तुम्ही जसं सांगितलं त्या हिशोबाने आम्ही 70% कामं आम्ही श्रीरामपूरचे जवळपास करत आलेलो आहोत आणि राहिलेले उर्वरित 30% कामं जे आहे जे अति आवश्यक आहे ते जे 30% काम आहे आम्ही लवकरात लवकर उर्वरित 2 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तर जसे की आम्ही 9 तारखेला मनोहर भाऊच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रामरेम नगर, आदर्श नगर या ठिकाणी 21 लाखाच्या कामाचे भूमिपूजन केले। आज रोजी 2-4 दिवसांमध्येच आम्ही पुनश्च एकदा 45 लाखाच्या कामाचे ओपनिंग केले आणि वेळोवेळी मी माझ्या मताने या 4 ते 5 महिन्यामध्ये कमीत कमी 2.5 कोटीच्या कामाचे आम्ही ओपनिंग केले आहे। आणि होत असतो आता जसं आचारसंहिता दूर जाईल तर तसे आणखीन आम्ही संभावित आहेत। यामध्ये आम्हाला माननीय आमदार इंद्रनील भाऊ यांचे फार सहकार्य लाभले, तसेच ययाती भाऊ नाईक यांचे फार सहकार्य लाभले। माझ्यासोबतची टीम जी आहे, जे माझ्यासोबत निवडून आले, आज माझ्या जे ताकद आहे माझी ती माझी पूर्ण टीम आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक वसंत राठोड, बावणे लेआउट येथे स्थित नागरिक। आज या ठिकाणी आपण पाहत आहात की द्वारका नगरी बोर्ड ते खिल्लारे साहेब यांच्या घरापर्यंतचा हा जो काही सिमेंट रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता आणि इथून जाण्या येण्यासाठी नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत होती। पायी चालणेसुद्धा नागरिकांसाठी फार अवघड होतं आणि अशा वेळेस आम्ही सर्व नागरिकांनी वेळोवेळी या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय आशिष भाऊ काळबांडे सर, आमचे भाऊ ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विजय भाऊ राठोड, या सर्वांना आम्ही वेळोवेळी विनंती केली, अर्ज दिले आणि त्याची दखल त्यांनी घेतली, आमच्या विनंतीला मान दिला। आपल्या सर्वांचे आदरणीय आमदार आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्या सहकार्यातून आणि ययाती भाऊ नाईक यांच्या सहकार्यातून हा रस्ता रखडलेला रस्ता मंजूर करण्यात आला आहे
आणि आज रोजी या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सर्व येथील रहिवासीतर्फे मी आदरणीय इंद्रनील नाईक भाऊ, ययाती भाऊ नाईक साहेब, आमचे लोकनेते आदरणीय मनोहर भाऊजी नाईक साहेब या सर्वांचे आणि विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विकासापासून दूर असलेला गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी नाल्या नव्हत्या. आदरणीय भाऊंनी या ठिकाणी नालीचं बांधकाम केलेलं आहे. भूमिगत नाली झालेली आहे माझ्या घरापर्यंत. सर्व बाजूने या ठिकाणी गटारीसारखी अवस्था होती. नागरिकांना राहणे या ठिकाणी अवघड झाले होते. परंतु आज या ठिकाणी विकासाची गंगा त्यांनी खेचून आणलेली आहे आणि संपूर्ण श्रीरामपूर हद्दीमध्ये, द्वारकानगरीमध्ये सर्वत्र विकासाचे या ठिकाणी काम सुरू आहे. त्याबद्दल सर्व नागरिकातून या ठिकाणी समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी शब्दसुन्नाने धन्यवाद देतो. धन्यवाद. काळवंडे, उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि या परिसरातील सर्व नागरिक, या परिसराचा रस्ता खूप दिवसापासून थांबलेला होता आणि या रस्त्याच्या कामासाठी माननीय इंद्रनील भाऊ नाईक 2018 निवडून आले. हो, 2019 निवडून आल्यानंतर मी त्यांच्याकडे जेव्हा रस्त्याची कामाची सर्व मागणी सुरू होती त्यावेळेस मी त्यांच्याकडे या श्रीरामपूरच्या या माझ्या घरासमोरच्या रस्त्याच्या कामासाठी मी त्यांना विनंती केली आणि तशा प्रकारचं पत्र मी स्वतः माझ्या हातानं बनवून इंद्रनील भाऊकडे दिला आणि पाठपुरावा करून तो मंजूर करायला लावला आणि तो मंजुरातही मिळाली. पण त्याच्यानंतर कोविडचा 2 वर्षाचा कार्यकाळ आला आणि त्याच्यामध्ये शासन बदलली होती. त्यामुळे शासन बदलल्यामुळं तो फंड थांबला होता आणि त्याच्यामुळं रस्ता होऊ शकत नव्हता. आणि त्याच्यानंतर पुन्हा इंद्रनील भाऊ जे शासन आहेत त्या शासनमध्ये पुन्हा गेल्यानंतर तो फंड रिलीज करून घेतला आणि त्यानंतर ह्या रस्त्याचं आज काम होत आहे. खरं तर या परिसरातील सर्व लोकांच्या सहकार्यानं हा रस्ता जो आहे आज रोजी आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. आणि जेव्हा मंजूर करून घ्यायचं होतं त्यावेळेस कोणताही रस्ता असो त्याची पाठपुरावा करून त्याचं त्यांच्या लेटरपॅडवर लिहून आणि तो मंजुरासाठी पाठवावा लागते. आणि तो जो मंजुरासाठी पाठवण्याचं जो पत्र होतं ते मी माझ्या स्वतः हातानं तयार करून इंद्रनील भाऊच्या सोबत पाठवलेलं आहे. आणि त्यावेळेस मंजुरात झाल्यानंतर इंद्रनील भाऊनं जवळजवळ मला 2 ते 3 वेळेस फोन करून स्वतः सांगितलं, मामा तुमचं काम आता होणार आहे, उद्या होणार आहे. आणि त्याच पिरियडमध्ये कोरोनाच्या काळामध्ये काम थांबलं होतं आणि आज रोजी रिलीज फंड झाल्यानंतर आज रोजी हे काम होत असताना आम्हाला खरोखरच आनंद होत आहे. असेच रस्ते या परिसरातील खूप अडचणीचे काही परिसर आहेत त्या परिसरातले सर्व रस्ते व्हावं असं ग्रामपंचायतला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हां, मी यशवंत कांबळे, मी याच ठिकाणी इथं राहतो. 10/9 आज जे हे इथं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या रस्त्यात या कामाचं. 10/9/2023 रोजी मी चौरेसरातील हे चव्हाण, दगडपल्लेवार असतील आणि बरेचसे हाटकरे साहेब आणि हे बाजारे सर, हे या ज्या वार्डामधले जे लोक आहेत ते आम्ही इंद्रनील भाऊजवळ ॲप्लिकेशन दिलं की बा हा रोड चांगला झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. इंद्रनील नाईकांनी आम्हाला आश्वासन दिलं की काय हरकत नाही, तुमचा रोड मी करून देणार तयार. आता रोडचं ॲप्लिकेशन आणि रोड तयार करा असं म्हणल्याच्या नंतर रोड तयार होऊ शकत नाही. कारण इंद्रनील भाऊ जे आहेत ज्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्याचा पाठपुरावा करावा लागते. वारंवार त्याचा पाठपुरावा जर केला तरच ते काम होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. कारण भाऊच्या हातात एक काम नाही ना, तालुक्याचं आहे, इकडला निधी तिकडला निधी डायव्हर्ट करावं लागते, बरोबर आहे. असं म्हणजे इंद्रनील भाऊचं काम तालुका लेवलचं आहे. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, त्याचे 2 ॲक्शन दिलेले आहेत. एक, हा जे रोड आहे त्यांना सांगितलं, कोण इथं जतकर साहेब आहेत, विस्तार अधिकारी आहेत, हाटकरे साहेब ग्रामविकास अधिकारी आहेत. मग आम्ही काय केलं, 2 ॲप्लिकेशन त्यांना द्यायला लावलं. आता चला, प्रशासनाच्या माहिती आहे, अनुभव आहे, मग तुम्ही हे करावं हे काम. तर त्यांनी काय केलं, हे सारा पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त श्रेय हाटकरे साहेब, जतकर साहेब आणि ह्या टीमला देऊ शकतो मी. कारण त्यांनी स्वतःहून तिथं पाठपुरावा करून
त्या जिल्हा परिषदमध्ये मंजुरीने आणली आणि आज या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं आहे. या भाऊ नायकामुळं उद्घाटन झालं. त्यांचे आम्ही सर्वांचे आभारी आहोत. 2 शब्द. मी प्राध्यापक RP गवई, रविराज पार्क, श्रीरामपूर, ग्रीन पार्क नंबर 2 मधील नागरिक बोलत आहे. बरेच दिवसापासून अर्थातच 22-23 जवळपास 24 वर्षापासून रविराज पार्क हा श्रीरामपूरमधील अत्यंत महत्त्वाचा गणला जाणारा वार्ड आहे आणि सर्वात प्रथम हा वार्ड आहे. परंतु पूर्वीच्या ग्रामपंचायतमधील जे सरपंच असतील किंवा ग्राम सदस्य असतील, त्या सदस्यांची ग्रामपंचायतचं या वार्डाकडे बरेच दिवसापासून दुर्लक्ष होतं. यापूर्वी आम्ही बरेचसा या वार्डामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असायला पाहिजे होत्या त्याबद्दल बऱ्याचशा नागरिकांनी, महिलांनीसुद्धा, या वार्डातील महिलांनीसुद्धा पाठपुरावा केला. परंतु त्या पाठपुराव्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर 2024मध्ये 21मध्ये तर या 24मध्ये 21, 22, 23 आणि सध्या 24वे वर्ष सुरू आहे. या वार्डामध्ये ज्या सोयीसुविधा उपलब्ध पाहिजे होत्या त्याबद्दल आम्ही विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय आशिष भाऊ काळबांडे, दिनेश राठोड, विजूभाऊ आणि बरेचसे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या सदस्यांना आणि जे ग्रामविस्तार अधिकारी आहेत आणि त्यासोबतच आमचे मार्गदर्शक ययाती भाऊ नाईक साहेब यांना आम्ही आमच्या वार्डाच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आम्हाला आमचे जे ज्येष्ठ असे मार्गदर्शक होते ते राजूभाऊ यांनीसुद्धा त्याचा पाठपुरावा केला. आणि यानंतर अशा प्रकारे आम्ही आमच्या या वार्डाच्या समस्या सांगितल्या. नंतर भाऊंनी सांगितलं की फोन आला तर आम्ही देऊ, असं करू तसं करू. बऱ्याचसा पाठपुरावा केला. आमच्या वार्डातील मनीष राठोड सर, त्याचप्रमाणे हटकरे साहेब, प्राध्यापक पाझारे आणि खिल्लारे सर, गोबेकरजी या सर्वांनी पाठपुरावा केला. एवढंच नव्हे तर या महाराष्ट्राचे माजी पालकमंत्री, मंत्री, आदरणीय लोकनेते मनोहरभाऊजी नाईक यांनासुद्धा आम्ही या वार्डाची माहिती सांगितलेली आहे. भाऊ येऊन गेलेले होते, सर्व पाहिलेलं आहे आणि या वार्डाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आम्ही पूर्णपणे सॉल्व करू. या केवळ या वार्डाच्याच नव्हे तर आज मितीमध्ये या श्रीरामपूरमध्ये जे 17 वार्ड आहेत, बरोबर किती आहे? 6 वार्ड आहेत. या 6 वार्डामधीलही ज्या समस्या होत्या, रस्त्याच्या होत्या, नालीच्या होत्या, आरोग्याच्या दृष्टीने होत्या, रोडच्या होत्या, फार चिखलाचा आम्हाला सामोरं जावं लागत होतं. परंतु विद्यमान सरपंच आणि त्यांची टीम आणि ग्रामविस्तार अधिकारी आणि त्याचबरोबर माननीय ययाती भाऊ नाईक यांना आम्ही जे पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला योग्य प्रकारचा प्रतिसाद ययाती भाऊ नाईकांनी दिलं आणि नाईकांच्या ययाती भाऊच्या प्रयत्नाने आज या रोडचं इथे उद्घाटन झालेलं आहे आणि हा रस्ता भूमिपूजन झालेला आहे आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं होईल अशी आशा आहे. आणि बहुप्रतीक्षेमध्ये असलेला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आज मितीस याची प्रतीक्षापूर्ती झालेली आहे, अपेक्षापूर्ती झालेली आहे आणि त्याबद्दल विद्यमान सरपंच, त्यांची टीम, त्याचप्रमाणे लोकनेते आदरणीय मनोहरभाऊजी नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या फंडामधून हा रस्ता, हा रोड झालेला आहे. ययातीभाऊ नाईक या सर्वांचे मी या वार्डाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि याही पुढे या वार्डामध्ये जो काही विकास व्हायचा असेल तसं तर विकासाचा झपाटा सुरूच आहे. सरपंच आशिषभाऊ काळबांडे हे चांगल्या पद्धतीनं प्रशासन चालवत आहेत आणि त्यांना त्यांची टीमसुद्धा चांगल्या पद्धतीनं साथ देत आहे आणि अशाच प्रकारची साथ आणि अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा लाभेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सदिच्छा देतो आणि मी माझे हे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. नमस्कार. सत्ताशाही या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण काल पाहिलं असेल की या ठिकाणी पुसद येथे माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मोठी जनसंवाद सभा झाली आणि
या जनसंवाद सभेनंतर उद्धवसाहेब ठाकरे हे आपल्या पुसद येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते राजू वाकडे यांच्या घरी आले, त्यांची भेट घेतली आणि या भेटीने संपूर्ण वातावरण ढवळून गेलं. शिवसेनेचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये उत्साह भरला आणि आज सर्वत्र हीच चर्चा चालू आहे की शिवसेना ही आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरत नाही, ती त्याला मान देते, त्याचा सन्मान करते. आणि म्हणूनच आज आपण आलोय राजू वाकडे यांच्या या विठाबाई नगरमधील पुसद येथे त्यांच्या भेटीसाठी आलो. आपण त्यांच्याच कडून ऐकून घेऊन या की काल उद्धवजी ठाकरे तुमच्याकडे घरी आले, काय आनंद होता तो? आनंद आपण शब्दात हे करू शकत नाही की अचानक साहेबांना आम्ही शब्द बोललो की साहेब 2 मिनटं फक्त आपले चरणस्पर्श आमच्या येऊ दे. हो, साहेबांनी कोणता विचार न करता चला म्हणले आणि स्कॉटिंग वगैरे सर्व बाजूला टाकून साहेब स्वतः आले. खूप आनंद म्हणजे सर्वांना, फॅमिलीला आमचा खूप झाला, आमच्या मोहल्ल्यातील सर्वांना. अच्छा. मग आपण विचारसुद्धा करू शकत नाही याचा की अचानक सगळं घडल्यासारखं. बरं, आमच्या प्रेक्षकांना ही माहिती करायची आहे की बा उद्धव साहेब जेव्हा तुमच्या घरी आले तर घरी आल्यानंतर सुरुवात काय झालं, कोणाशी भेटले, काय बोलले? सुरुवातीला आल्यालाच आम्ही आमच्या बहिणी माजी नगराध्यक्ष वर्षात यांनी त्यांचं औक्षण केलं, औक्षण करून त्यांचे चरणस्पर्श केले. नंतर साहेब स्वतः आमच्या इथं आले, घरात आले. आमचे आई आहेत 90 वर्षाच्या काळात झालेला, त्यांचे साहेबांनी विचारपूस करून दर्शन घेतलं पाहिजे. त्यांना विचारपूस केली, कारण आमच्या 20-25 वर्ष अगोदर मुंबईला जेव्हा आमचे नगराध्यक्ष तेव्हा साहेबांनी मोठ्या साहेबांच्या भेटीला गेले, बाळासाहेबांच्या. तर साहेबांनी 10 ते 15 मिनिटं त्यांच्या चर्चा केली. त्यांनी उद्धवजींच्या कानावर टाकली, त्यांना सुद्धा भारावून आलं. असं हे झालं, एकंदरीत वातावरण चांगलं, सगळ्या फॅमिलीसोबत त्यांनी विचारपूस प्रसन्न वातावरण. एक कार्यकर्ता ते पक्षप्रमुख अशी जी भेट होती ही कोणती भेट म्हणायची, काय आनंद आहे? अस्मरणीय भेट. अशा भेट नेहमी होतात आपल्या वेळा भेटलेलं, पण हे एक पहिली घरी येऊन एका सामान्य शिवसैनिकांच्या घरी येऊन इतके मोठे पक्षाचे प्रमुख येतात, तेच आमच्या शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याच्यातून काय संदेश देणार कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांना की बाबा आपण जर निष्ठावंत राहिलो, पक्षासंग हे निष्ठावंत राहिलो, ते 4 मध्यंतरी काही असो पक्ष, पण पक्षासंग एकनिष्ठ राहा, तुमची दखल पक्ष घेतो. ते माझ्या स्वतःच्या याच्यावर मी आता सांगू शकतो. जे कार्यकर्त्यांनी निष्ठावंत राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. नेते जरी निष्ठावंत नसले तरी कार्यकर्त्यांनी निष्ठावंत व्हावं अशी एक मन व्हॉट्सअपला फिरत राहते, परंतु त्या म्हणीला बाजूला सारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत नेताही निष्ठावंत असतो हेच या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. तर ही आपली शिवसेनेची सुरुवात, वाकडे परिवार आणि शिवसेना हा संबंध कधीपासून आला आणि काही गोड अनुभव आम्हाला जर सांगितले? संबंध आला जसं पुसदला 1987च्या तेवढ्यात आम्ही शिवसेनेची स्थापना केली. अच्छा. मुंबईचे राजीव नाईक होते आणि आमचे शहर प्रमुख तेव्हा परमेश्वर होते. आमचे तेव्हा मी बी स्वतः सक्रिय होतो आणि आमचे मोठे बंधू बी होते. अच्छा. आणि नंतर एक तात्काळ एक अधिवेशन झालं मोठं पुण्याला, तिथे सुद्धा आमचे बंधू परमेश्वर जो सर्वच गेले होते. पण तेव्हा मार्मिकच्या फ्रंट पेजवर आमचेच फोटो आले. त्या काळात मार्मिक निघत होता, फ्रंट पेज कलर त्यांच्या फ्रंट पेजवर आले परमेश्वर जयस्वाल यांचे आमच्या भावाचे फोटो. तेव्हापासून आमचा एक शिवसेनेचे नाते जोडले. अच्छा. कधीचा काळ म्हटलं? 87. 87 पासून आज वाकडे परिवार शिवसेना निष्ठ आहे. आणि या काळात शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हा लेवल म्हणा किंवा पुसद लेवलवर म्हणा, काही भेदभावाच्या गोष्टी ऐकल्या, जे कार्यकर्त्यांना चांगलं वागत नाही, तर ही गोष्ट खरी आहे का? नाही, थोडं बहुत सर्व चालूच राहते, ते पक्ष घेतात राहते, पण त्याच्यावर बी आम्ही पक्ष महत्त्वाचा समजतो. बरं. आणि पक्ष म्हणजे पक्षाचे जे आदेश येतो वरतून तेच आम्हाला मानतो आम्ही. बाकी हे कमी जास्त कोणी काय बोलतात दुर्लक्ष करतो.
अंतिम आदेश मातोश्रीच. म्हणजे आज आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना हा एक मोलाचा संदेश आहे की आपल्या येथील समजा पुसद असो किंवा गाव खेड्यावर तालुक्या लेवलवर किंवा जिल्हा लेवलवरचे जे प्रमुख असतात शिवसेनेचे किंवा पदाधिकारी असतात त्यांच्याकडून जरी तुमची नाराजी झाली बोलण्या वागण्यामधून, परंतु पक्षश्रेष्ठीचा आदेश, मातोश्रीचा आदेश हा शिरोधार्य असतो हेच आपल्या कार्यातून राजूभाऊंनी दाखवून दिलेलं आहे. शेवटी तुम्हाला काही बाळासाहेबांच्या सोबतचे काही अनुभव आहेत ना? बाळासाहेबांच्या 2 सभा झाल्या, काश्मीरची सभा पुसदच्या, रेकॉर्ड ब्रेक, आजनंतर रेकॉर्ड तुटले नाही. 1991ला जेव्हा लक्ष्मीराव लढत करू गेलो मशालच्या निशाणला, तेव्हा आम्ही साहेबांचे नवीन आमचं नवीन उत्सव आम्हाला तेवढं माहीत नव्हतं का असते, पण एका दिवसात सभा लागली, एका दिवसात ओव्हरफुल रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. आणि त्या सभेच्या स्टेजवर काही गणमान्य व्यक्तीमध्ये मी होतो, त्यामुळे स्थानिक तिथं जसं मोठे साहेब बाळासाहेब, राजू नाईक, सतीश भाऊ कयास, बाळासाहेब आत्रे, लक्ष्मीराव लढत, माधवराव लेवलकर, त्याच्यासाठी मी होतो. एनर्जीला मी स्वतः होतो स्टेजवर. त्याच्यानंतर ते 1989 चेक आणि किती लोकसंख्या हाऊसफुल होतं. यशवंतराव मंदिर ब्रेक झालं होतं, बाहेर पब्लिकला जागा नव्हती. त्याच्यानंतर 1988ला सुद्धा साहेब आले होते, ते एक मुलगी जबरदस्त आहे. आणि त्याच एवढ्यात म्हणजे पुसदच्या नगरीसाठी खूप मोठा क्षण होता, ते बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की 1988ला बाळासाहेब दुपारला सभा घेऊन गेले, त्याच दिवशी उद्धवजी ठाकरे साहेब रात्रीला आले. अच्छा. राजूनाईकच्या बंगल्यावर जेवण वगैरे करून महावरून आले ते, त्यांना इकडे जायचं रोसमत. तेवढा एक अर्धा 1 घंटा थांबलेत, ते दर्शन हे करून दिले. आणि दुसऱ्या दिवशी लास्ट साहेब ठाकरे आले, म्हणजे एकच परिवारचे आले ते तेव्हा उद्धव साहेब येऊन गेले, बरेचशा लोकांना माहीत नाही पुसदला. राजकारणाशी पुसदची नाळ खूप जवळून जोडलेली आहे. शिवसेना ही त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होती, आताही आहे. परंतु या राजकीय घडामोडी आहेत, नेते इकडचे तिकडं धावपळ करतात, पक्ष हा त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ नसतो. मग काही गोष्टी कोणी दबाव खातर, काही आमिषा खातर जातात. तर अशा नेत्यांनाही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याकडून काय संदेश आहे? त्यांना हेच संदेश आहे की आता पहिल्यासारखे हे राहिले नाही, जनता खूप हुशार झालेली आहे, तात्काळ ओळखते कोण काय आहे. त्याच्याने आपल्या पक्षासाठी एक निष्ठ राहा, लोक तुम्हाला मान सन्मान देतीलच, पक्षसुद्धा देतो, दखल घेतोच. म्हणजे पक्षीय कार्यकर्त्यांसोबत नेत्यांनीही जर पक्षाप्रती निष्ठावंत राहिले तर जनता आणि पक्षसुद्धा तुमच्या सोबत असतो. हेच आपल्याला कालच्या या ठिकाणी झालेल्या जनसंवादमधून दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी जनतेने उद्धव साहेब यांच्यावर जे प्रेम होतं ते आपल्या उपस्थितीतून दाखवून दिलं होतं. या ठिकाणी मोठी विठाबाई नगर पुसद या ठिकाणी झालेली जनसंवाद सभा, या सभेला सर्व स्तरातील लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी, विशेषतः सर्व धर्मीय लोकांनी या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला होता. आणि त्या चर्चेनंतर आज पुसदमध्ये राजू वाकडे यांच्या घरी जी भेट झाली त्याची जास्त चर्चा सर्वत्र सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सर्वच बातम्या घेत राहू. आपल्या या सत्ताशाहीला आपण आपल्या परीने असे प्रसंग आपल्याकडे असतील तर जरूर कळवा. नमस्कार.